25-26च्या या पुरवणी मागण्यामध्ये तब्बल 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्या सन्माननीय वित्तमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत। एकूण 7.5 लाख कोटीचं बजेट आता 8,90,000 कोटीवर या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या राज्यावर तब्बल 9,32,000 कोटीचं कर्ज। म्हणजे आता या राज्यातला माणूस घरातनं बाहेर पडताना सकाळी देवाला प्रार्थना करतो आणि बाहेर येऊन अजितदादांनी कर्ज किती वाढवलं याचा विचार करतो। तो 82,000 वर त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या डोक्यावर या ठिकाणी गेलेलं। आता शासनाची भूमिका मगाशी प्रवीणजींनी मांडली, कर्ज काढणं चुकीचं नाही, परंतु आता 18% आमची मर्यादा पोहोचलेली आहे, जी 25% आम्हाला त्या ठिकाणी परवानगी आहे, ती ऑलरेडी 18% सभापती महोदय त्या ठिकाणी पोहोचले। हे आकडे बघितल्यानंतर सभापती महोदय एक निश्चितपणे लक्षात येते की नियोजन आपलं कुठंतरी चुकलेलं आहे। अर्थसंकल्प करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अभिप्रेत होतं। किती टक्के आपण पुरवण्या करायच्या? 10% वर पुरवण्या मागण्याची आवश्यकता नाही। पुरवण्या मागण्या आपण कशासाठी करतो? आकस्मिक आलेल्या खर्चासाठी करतो, परंतु यात पुरवण्या मागण्याचं बजेट बघितल्यानंतर ज्या 11 विभागांनी सर्जिकल स्ट्राईक या पुरवण्या मागण्यावर केलेला आहे, त्या 11 विभागांना जवळजवळ 85% बजेट हे फक्त या 11 विभागांना देण्यात आलेले। आणि या 11 विभागांचा विचार केला तर मग चाललेल्या स्कीम्सला मार्चच्या बजेटमध्ये याला तरतूद का करण्यात आली नव्हती असा प्रश्न या ठिकाणी पडतो। जवळजवळ 87% म्हणजे या 75,000 मधले 87% 65,000 कोटी रुपये हे फक्त 11 विभागांना देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। म्हणजे हे सगळी आकडेवारी बघितल्यानंतर सभापतीमध्ये मूळ अर्थसंकल्प हा नुसता दस्तवेज होता का अशी वास्तवता या ठिकाणी निर्माण होते आणि प्लॅनिंग मध्ये आम्ही कुठेतरी चुकतो। नियोजन का इलेक्शन आफ्टर थॉट अशी परिस्थिती आहे, कारण की निवडणुकीच्या आधी दिलेले शब्द हे मार्चच्या बजेटमध्ये येणं अभिप्रेत होतं, परंतु ते आलेलं नाही। त्या लाडक्या बहिणीचा विषय आमच्या सगळ्यांनीच त्या ठिकाणी काढला, त्या संदर्भातली बजेटची तरतूद करणं गरजेचं होतं। मार्च मध्ये पुरवण्या मागण्यात ती करण्याची वेळ काय येते हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे। सभापती महोदय, आज महाराष्ट्राची पत ही नंबर 1 म्हणून पूर्वी या ठिकाणी होती, परंतु जीडीपीतला आता हा 15.4 होता, तो 13% या ठिकाणी पोहोचले। पंतप्रधानांच्या सप्टेंबर 2024च्या इकॉनॉमिक ऍडवायझर काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टर मध्ये महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी दशकभरात अधोगतीला गेलेली आहे। गुंतवणूक, रोजगार आणि निर्यात या तिन्ही आघाडीवर महाराष्ट्र मागे पडलाय। इतिहासात प्रथमच महाराष्ट्र टॉप वरून स्लो लीग मध्ये आलेला आहे, हे आकडेवारीतून या ठिकाणी दिसून येते। आज शासन 1 ट्रिलियन इकॉनॉमीची चर्चा या ठिकाणी करते, परंतु 1 ट्रिलियन इकॉनॉमी गाठायची असेल तो विकासाचा दर आज 7 आणि 9% आहे, तो 14% कसं घेऊन जाणार हे अजून त्या ठिकाणी सांगत नाही।